नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज पुन्हा एकदा पाहणार आहोत टाटा नेक्सॉन. या गाडीमध्ये आपण CNG फिटमेंट केलेला आहे. लोवाटो स्मार्ट 2 हा ब्रँड आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे विथ 14 kg टँक, डायनॅमिक ॲडव्हान्सर आणि बॅकसाईड फिलिंगवर. तर पाहूयात कुठल्या पद्धतीमध्ये किटची फिटमेंट झालेली आहे. सर बोनेट उघडता फक्त. या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे फ्रंट साइड गॅस फिलिंग वॉल. हे आहे याची स्टील ट्यूब. इथे फिटमेंट केलेला आहे आपण लोवाटोचा सिंगल स्टेज रिड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे. प्रेशर गेज या ठिकाणी आतमध्ये आपण पाहू शकता. हा आहे मॅप सेन्सर. गॅस फिल्टर जो आहे तो आपण इथे फिटिंग केलेला आहे. 3 सिलेंडर इंजिन आहे या गाडीचे. टर्बो इंजिन. इंजेक्टर रेल जे आहे ते आपण इथे फिटमेंट केलेले आहे. या गाडीमध्ये आपण मेनू फोल्डर लिंक केलेलं नाही आहे. सॉकेट्स बसवलेले आहेत आपण पाहू शकता. इथे आपण फिटिंग केलेला आहे लोवाटोचा स्मार्ट 2 48 पिन ECU. या गाडीमध्ये डायनॅमिक ॲडव्हान्सर जो BS6 मध्ये बसतो तो 3D डायनॅमिक ॲडव्हान्सर फिटिंग होतो. आपण पाहू शकता युरोप गॅस कंपनीचा आपण डायनॅमिक ॲडव्हान्सर या गाडीमध्ये फिटिंग केलेला आहे. इथे फिटमेंट झालेले आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लेट. स्विचचं फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. आमचे जावेद भाई. हे आपण पाहू शकता इथे माउंट केलेलं आहे आपण चेंज ओव्हर स्विच. गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे. 10 ते 15 सेकंद गाडी पेट्रोलवरती राहून ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल. ही गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. याची लेवल इंडिकेशन. टँक फुल आहे गाडीचा. आत्ता मॅन्युअली आपण पेट्रोलवरती शिफ्ट करून पाहणार आहोत. ही गाडी पेट्रोलवरती शिफ्ट झालेली आहे. पुन्हा CNG वरती शिफ्ट करून पाहणार आहोत. CNG वरती शिफ्ट झालेली आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन आहे या गाडीचे. गाडीचा आपण AC चालू करून पाहणार आहोत की कुठल्या पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन आहे का. गाडीचा AC आपण चालू केलेला आहे. गाडीमध्ये कुठल्याही पद्धतीचं RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. या गाडीमध्ये आपण 65 लिटर सिलेंडर फिटमेंट केलेला आहे. 14 kg 14 किलो. तर सिलेंडरचं फिटिंग आपण पाहणार आहोत. हा याचा टँक वॉल. बूट स्पेस आपण पाहू शकता नेक्सॉनमध्ये.
छोटा ट्रॅव्हलिंग बॅग आपण आरामामध्ये इथे ठेवू शकतो. इथे खाली बूट स्पेस शिल्लक राहिलेले आहे. इथेही आपण छोटं मटेरियल ठेवू शकतो काही. या गाडीमध्ये आपण बॅक साईड फिलिंगवाले फिटिंग केलेलं आहे. डिक्सन कंपनीचं आपण बॅक साईड फिलिंगवाले या गाडीमध्ये फिटिंग केलेलं आहे. तर ही होती टाटा नेक्सॉन FS2ची लोवा टू किटची फिटमेंट. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.